बघा साहिल भेटलेला. नमस्ते भाभीजी. फ्रेंड्स तुम्ही बघू शकता इथे. भाऊ मला घेऊन कसं वाटते? खूप छान वाटतंय. आम्ही ट्रॅव्हलिंग करतोय सध्या गावाकडे जातोय. तुम्हाला कसं वाटलं? हा चांगलं वाटलं. अरे बाई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. फ्रेंड्स आता आपण पनवेलला आलो आहे. बघू शकता इथं 26/11 हल्ला झाला होता ताज हॉटेलला. तर बघू शकता आता बघू शकता कसं चेंज आहे इथं. आणि ते गेट वे ऑफ इंडिया बघू शकता. हे नवीन आहे. कोणतं? ही इथली जुनी आहे आणि ही नवीन आहे असं गणेश मेघल बोलत आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही काय दृश्य. आपण पहिल्यांदा आलो आहे इथं. तर तुम्ही बघू शकता ज्या वेळेस हे झालं काय बोल तू सांग. बंद कर सांग. फ्रेंड्स आपण इथं आलो आहे बघू शकता. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. क्या लबे सीरी सा लग रहा है दिल गार्डन गार्डन सा. वाह क्या सीन है. वाह क्या सीन है. हा बघा बस हवा निकल गई. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. तर तुम्ही बघू शकता खूप दिवसानंतर आपला ब्लॉग आला आहे. तर तुम्ही बघू शकता इथं आपण गोरेगाव रोड इथं आलो आहे बाईकवर. तर आपल्याला छत्रपती संभाजीनगरला जायचं आहे. हे आपल्यासोबत इथं कमांडर आहे आपले ओम लिमकर. तर हे पण आपल्यासोबत येतं आणि हे मित्र चालले त्यांच्यासोबत आपण देखील जाणार आहोत. तर बघूया आता हा प्रवास कसा होतो. तर आता इथून आम्ही CSMTला जाणार आहे. तर हा प्रवास तुम्हाला कळेलच कशा प्रकारे आपण करणार आहोत. तर बघू शकता. सो फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपण गोरेगाव रोडच्या इथं आलो आहे. और गाइस यहाँ पे हमारी ट्रेन आ गई है. बघू शकता आता आपली ट्रेन येत आहे इथं. चला तर ट्रेन आली आहे. आपल्याला जायचं आहे आता. बघू शकता इथं आपले मित्र आहे ते आपल्यासोबत येणार आहे. आता पाऊस आला आहे इथं. फ्रेंड्स बघू शकता आता आपली स्टेशनवरून गाडी निघली आहे गोरेगाव रोडवरून. तर इथं खूप पाऊस चालू आहे. तुम्हाला दिसू शकता इथले नेचर कसं आहे. तर आता सध्या आपण कुठं आलो आहे तुम्हाला बघू शकता. आता तुम्ही बघा इथलं नेचर कसं आहे. किती सुंदर प्रकारचं नेचर आहे इथं. स्टेशन आले आहे बघू शकता तुम्ही. माणगाव स्टेशन आले आहे इथं. आता इथे थोड्या वेळ थांबेल गाडी. तिथून आपण आता रोहायला थांबणार आणि डायरेक्ट पनवेलला थांबेल. पनवेलवरून आपण गाडी बदलणार आहोत. काय म्हणताय कसं वाटते? खूप छान वाटतंय. आम्ही ट्रॅव्हलिंग करतोय सध्या गावाकडे जातोय. सो फ्रेंड्स आता आपण माणगाववरून निघलो आहे. तुम्ही बघू शकता आता कोकण बघणार वाटते. बसची गर्दी दिसत आहे तुम्हाला. बस आहे तुम्हाला इथं दिसत आहे. आपण बघू शकतो स्टार्टिंग टू एंड अजून संपलेच नाही. बस चालूच आहे. एक दृश्य आपल्याला तुम्हाला दिसत आहे. बस आहे कमांडर कसं वाटतं? हा बस बघा. बस दिसत्या बस काहीच नाही. बस बघा तिथं ॲक्सिडेंट झाला. ते सांगा कमांडर इथं जास्त करून शेती कोणत्या पिकाचे होते? इथे जास्त प्रमाणात भात उत्पादनच होतात. भातच लावतात तिकडे कारण पाऊस जास्त असल्यामुळे भात खूप प्रमाणात इकडे येतो. त्यामुळे भात लावण्यात इकडे प्रगती जास्त आहे. इकडे गहू येत नाही पण भात. तर तुम्ही बघू शकता इथं
जास्त करून कोकणामध्ये तांदळाची शेती होत असते. तांदूळ आहे ते तुम्हाला दिसत आहे व्हिडिओ. आता आम्ही तुम्हाला सर्व पॅसेंजर दाखवतो. आपण फिरून येऊ चला. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. बघू शकता आता इंदापूर आले आहे, तर आपण जाऊया पुढे चला. बघा हे मुलं रील्स बघतात तर हे दाखवा गेम खेळत आहे तिकडे. चला तर जाऊया मग. साहिल भेटले आपल्याला इथं. बघा साहिल भेटलेला आहे इथं. तरी आपण साहिल संघ प्रवास करणार आहे मुंबई लोक. चला त्याला पण घे ब्लॉग मध्ये. हा बघा कॉलेजचा स्टुडंट डी वाटतो. पाहू शकतात इथून पुढे लास्ट डब्बा स्टार्ट होतो असं वाटतं. पाहू शकतात आम्ही पुढच्या डब्यात आलो आहे. अजून काही मी सध्या 14व्या डब्यामध्ये आहे. 14वा हा 15वा स्टार्ट होतो इथून. तरी बघा हा ब्लॉगर जात आहे. आज ट्रेन मोकळी मोकळी आहे त्यामुळेच, नाही तर खूप भरलेली असते ट्रेन. अजून 2 डबे राहिलेले आहे, तरी ती पूर्ण करून वापस जाऊ आपण. बघा आम्ही तुम्ही आता बघितलं ते आमचे सुपर सिनियर होते अक्षय श्रीमान. तर त्यांच्याशी भेटून आपल्याला चांगलं वाटलं खूप दिवसानंतर. ये इकडे. बघा हा भेळचा प्रकार आहे. रहा नहीं जाता. बघू शकता अजून कोणी आपला मित्र आहे हा बघा नाव आहे मयुरेश. चला. सो फ्रेंड्स आता आपण पनवेलला आलो आहे, बघू शकता तुम्ही. तर आता इथं उतरणार आहोत आणि लोकल पकडणार आहोत आम्ही आता, आणि CSMTला जाणार आहोत. बाय. बघू शकता तुम्ही. सो फ्रेंड्स आपण इथं पहिल्यांदा आलो आहे CSMTला. तर इथले दृश्य बघू शकता तुम्ही, कसं आकर्षक देखील आहे. चला उतरल्यावर आपण भेटूया. सो फ्रेंड्स आता आम्ही CSMTला पोहोचलो आहे. बघू शकता तुम्ही CSMT. पहिलं आपला ब्लॉग CSMTमध्ये तुम्हाला दिसत आहे. पहिल्यांदा आपण आलो आहे. कमांडर आपल्यासोबत गणेश मेघल आपल्याला भेटले आहे. गणेश ते हे आमच्या पहिले चालले होते मुंबईला ट्रेनमध्ये. तर आम्ही यांना जॉईन झालो आणि विचार केला की गेट ऑफ इंडियाला जाऊ. हे पुढं स्ट्रेट तुम्हाला ताज हॉटेल दिसत आहे मुंबईमध्ये. इथं तुम्ही बघू शकता, इथं 26/11ला हल्ला झाला होता ताज हॉटेलला. तर बघू शकता आता बघू शकता कसं चेंज आहे इथं. आणि ते गेट वे ऑफ इंडिया बघू शकता. हे नवीन आहे. कोणतं? ही इथली जुनी आहे आणि ही नवीन आहे असं गणेश मेघल बोलत आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही काय दृश्य. आपण पहिल्यांदा आलो आहे इथं, कसं दृश्य आहे बघा. तिला समुद्रातून आल्यावर तुम्हाला कसं वाटलं? हा चांगलं वाटलं. अरे बाई काय म्हणू? काय बरं काय नाही रे काय म्हणू.
बोल की इथं आलो आहे आपण इंडिया गेट जवळ. बोल. आज आपण इथं इंडिया गेट ऑफ इंडिया गेट ऑफ इंडिया इथं आलेले आहोत. तर बघा छत्रपती शिवाजी महाराज बघू शकते इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा इथं पुतळा दिसत आहे तुम्हाला. आपल्या पण आहे तुम्हाला दिसत असं बघू शकता तुम्ही इथं. बघा हे दृश्य कसं आहे. बघू शकता हे दृश्य मुंबईमधलं. हे नवीन ताज. सो आता आपण कुठे जाणार आहोत गणेश? आज जाणार आहोत मरीन ड्राईव्हला आपण जाणार आहोत. मरीन ड्राईव्हला जाणार आहोत. तर हे आहे हे पण येत आहे. काय काम नाही आपल्याला ब्लॉग बनवल्या. ताज हॉटेलच्या बाहेर आहे. बघू शकता तुम्ही इथं चेकिंग ते चालू आहे. इथं बघू शकता वरती स्पॉट बघा हा किती भारी वाटत आहे. तर तुम्ही बघू शकता हे टाका असं की ज्या वेळेस म्हणजे हे झालं काय बोल तू सांग बंद कर सांग. सो फ्रेंड्स आता आम्ही मरीन ड्राईव्हला चाललो आहे. बघू शकता तुम्ही आता. आणि आता बघू शकता इथून सरळ जायचं आहे या स्पॉटला. बघू शकता मरीन ड्राईव्हला आलो आहे आपण. बघा इथलं दृश्य. बघू शकता मरीन ड्राईव्हला आलो आहे. आपला मित्र तिथंच अडकला गणेश मेघल. कारण की हाईट ट्रॅफिकमुळं सिग्नल लगेच पास झालं आणि मधून तो लगेच तिकडे गेला. सो फ्रेंड्स बघू शकता मरीन ड्राईव्ह कसा आहे किती मोठा आहे हे. चायनीज कुक्कुटपालन बघू शकता इथं आता पाणी कमी आहे. दृश्य बघू शकता मुंबईचं मरीन ड्राईव्ह. मुंबईमधलं मरीन ड्राईव्हचं दृश्य बघू शकता तुम्ही. चल रे चिलायचं काम असते. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. क्या लबे सीरी सा लग रहा है दिल गार्डन गार्डन सा. सो फ्रेंड्स आता आपण मुंबई काही स्पेशल ठिकाणी फिरलो आहे. तर आता हे रात्रीचं तुम्हाला स्पॉट दिसत आहे. आता आपल्याला ट्रेनमध्ये बसायचं. आपली ट्रेन आहे 9:30 वाजता देवगिरी छत्रपती संभाजीनगरला जायला. बघू शकता तुम्ही आता जायचं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. बघू शकता किती आकर्षक दिसत लाइटिंग स्टे. हे महानगरपालिका आहे. बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिका. बघू शकता कसं आकर्षित आहे. सेल्फी पॉईंट आहे. चला आता आपल्याला जायचं आहे थेट आपण निमकर. सो फ्रेंड्स आता आम्ही गाडीत बसलो आहे. तर आता ही देवगिरी गाडी आहे. तर बघू शकता कमांडर आहे आणि आपण पुढच्या डब्यात बसला आहे. तर त्याला नांदेडला जायचे आहे. तर बघूया आपण आपला प्रवास कशा पद्धतीने होतो. तर तुम्ही इथपर्यंत बघितले की मुंबई कसे. आता चल बाय. सो फ्रेंड्स आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये पोचलो आहे. आता वेळ 4:30 वाजले आहे. 5 बघू शकता.